सॉरी सर सर. अरे काय करतेस सावली तू? उठ. खरंच वेडी आहेस तू, काही करतेस. कुठला संबंध कुठे लावतेस? काही नाही असं. मग काय करू? मी किती वेळा तुम्हाला विचारलं काय झालंय मला सांगा. बरं एक माझं, आपल्यात काही झालेलं नाहीये. माझ्या डोक्यात फक्त विचार चालू आहेत, बाकी काही नाही. तू नको टेन्शन घे. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी दिसतंय की काहीतरी झालंय. कशावरून दिसतंय? आधी बाळाचा विषय निघाल्यावर तुम्ही किती उत्साही व्हायचात आणि आता मी स्वतःहून बाळाचा विषय काढते तर तुम्ही काहीच नाही बोलत आहात. यावरून तुला असं वाटतं की काहीतरी झालंय आपल्यात. काही झालेलं नाही सावली. माझ्या डोक्यात काय विचार चालू होता माहिती का? आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊयात. काय काय बोलताय तुम्ही सारंग सर? का तुला नाही चालणार? अगं त्यात काय, दत्तक घेऊ ना आपण. म्हणजे काय होईल ना, त्या मुलाचं पण आयुष्य चांगलं होईल ना. कळतंय? दत्तक घेऊ आपण पहिलं मूल. आपल्याला जेव्हा मूल होईल तेव्हा होईल. दत्तक घेऊ. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी दिसतंय की काहीतरी झालंय. कशावरून दिसतंय? आधी बाळाचा विषय निघाल्यावर तुम्ही किती उत्साही व्हायचात. माझ्या डोक्यात काय विचार चालू होता माहिती का? आपण ना पहिलं मूल ना दत्तक घेऊयात. सावली, लक्ष कुठे तुझं? त्यात पाणीच नाहीये. सॉरी माझं लक्ष नव्हतं. तेच विचारते मग, कुठे आहे लक्ष? काही झालंय का? नाही काही झालं नाहीये. सारंग सर जसे वागतायत ना त्याचा विचार करते मी. काय झालं तुमच्यात? काही भांडण वगैरे झालंय का? चिडलाय का तुझ्यावर? नाही नाही ते चिडले नाही आहेत, भांडणही नाही झालंय. पण ते ना हल्ली गप्पा गप्पा असतात. कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखे वाटतात. कंपनीत काय झालंय का? तू विचारलंस का त्याला? हो मी खूप वेळा विचारलं पण काहीच सांगत नाही आहेत. मी जेव्हा विचारते तेव्हा काही नाही असं उत्तर देतात. मला काहीच कळत नाहीये वहिनी. बरं तू शांत हो. हे बघ, काही नसेल, डोक्यात कसले तरी विचार चालू असतील. तू अजिबात कसली शंका आणू नको. हो वहिनी पण तरी मला काळजी वाटते. हो नको काळजी करू. हवं तर मी बोलू का त्याच्याशी? नाही नको. तशी गरज वाटली तर मी सांगेन तुम्हाला. नक्की सांगशील ना? आणि हे बघ, पुरुषांचं असंच असतं. त्यांना बोलायचं एक असतं, बोलतात काहीतरी भलतंच. आपण त्या गोष्टीचा टोकापर्यंत विचार करतो. आणि मला सांग, आतापर्यंत सगळं छान झालंय ना? तसंच पुढेही सगळं नीट होईल. नको काळजी करूस.